नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 20 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, युधिष्ठिर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? युधिष्ठिर अर्थात युद्धात स्थिर राहणारा। यामध्ये दुसरे पद महत्त्वाचं आहे, स्थिर राहणारा, म्हणून हा होईल तत्पुरुष समास। पुढे, बीजे या शब्दाचे एकवचन ओळखा। बीजे हा अनेकवचन आहे, त्याचे एकवचन होईल बीज। कारण मित्रांनो, अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते। उदाहरणार्थ फूल, फुले, मूल, मुले, त्याच प्रकारे बीज, बीजे। पुढे, म्हण पूर्ण करा। उधळ्याच्या हाती डॅश माती। तर इथे योग्य म्हण होईल उधळ्याच्या हाती पैशाची माती। अर्थात विचार न करता खर्च करणाऱ्या माणसाच्या हाती कितीही पैसा आला तरी तो त्याची माती करतो, म्हणजेच तो पैसे वाया घालवतो। पुढे, उभयविध क्रियापद म्हणजे काय? तर उभयविध क्रियापद म्हणजे असे क्रियापद जे सकर्मक या रूपानेही वापरता येतात आणि अकर्मक या रूपानेही वापरता येतात। म्हणजेच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे वापरता येते। पुढे, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? तर मराठीमधील पहिली सामाजिक कादंबरी आहे यमुना पर्यटन, ज्याचे लेखक आहे बाबा पदमजी। 1857 साली ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीत विधवांच्या समस्या आणि पुनर्विवाहाचे समर्थन बाबा पदमजी यांनी केलेले आहे। पुढे, कोळशाला आला दर जाळून टाकले घर या म्हणीचा अर्थ सांगा। तर ही म्हण अशा व्यक्तीसाठी वापरली जाते जी छोट्याशा लाभासाठी स्वतःचे मोठे नुकसान करून घेते, म्हणजेच तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे। पुढे, अग अग म्हशी डॅश ही म्हण पूर्ण करा। तर मित्रांनो, अग अग म्हशी मला कुठे नेशी ही म्हण इथे योग्य आहे। पर्याय क्रमांक 2। याचा अर्थ असा की स्वतःचे चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडणे, त्यालाच म्हटलं जातं अग अग म्हशी मला कुठे नेशी। पुढे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला या म्हणीची विरुद्धार्थी म्हण ओळखा। तर मित्रांनो, ही जी म्हण आहे ही म्हण केवळ कष्ट उपसणाऱ्या आणि अज्ञानी राहणाऱ्या व्यक्तीसाठी वापरली जाते। तर याच्या उलट जिथे ज्ञान असते तिथेच सन्मान मिळतो, अर्थात ज्ञान तिथे मान, ही म्हण इथे योग्य विरुद्धार्थी म्हण होईल। पुढे, श्रेयस्कर शब्दाचा संधी विच्छेद ओळखा। तर श्रेयस्कर ही संधी विसर्ग संधी आहे, अर्थात ते होईल श्रेय आणि कर। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, रमाने ऐश्वर्याला बोलावले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर इथे बोलवणारा कोण? रमा, आणि बोलवण्याची क्रिया कशावर घडत आहे? ऐश्वर्यावर। तर इथे कर्ता आणि कर्माप्रमाणे क्रियापद बदलत नाही आहे, तर हा होईल भावे प्रयोग। पण मित्रांनो, इथे 2 भावे प्रयोग आहे, सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग। तर इथे कर्म आल्यामुळे हा होईल सकर्मक भावे प्रयोग, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, झाडावर लोम करणारी दोरी अंधारात सापागत भयानक वाटत होती। तर हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, हा जो अलंकार आहे इथे तो आहे उपमा अलंकार। कारण या वाक्यात दोरी या वस्तूची तुलना सापाशी करण्यात आलेली आहे, अर्थात दोरीला सापाची उपमा देण्यात आलेली आहे, म्हणून हा होईल उपमा अलंकार। पुढे, मला बाजारगप्पांमध्ये स्वारस्य नाही या वाक्याचा ध्वन्यार्थ ओळखा। तर बाजारगप्पा म्हणजेच निरर्थक चर्चा करणे, निंदा करणे, म्हणजेच निंदा नालस्तेत रस नसणे, स्वारस्य नसणे म्हणजेच रस नसणे। पुढे, आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो, इथे लुकलुकत होत्या यामध्ये जे लुकलुकत आहे ते धातुसाधित आहे, कृदंत आहे, आणि होत्या हे
सहाय्यक क्रियापद आहे. हे दोन्ही मिळून क्रिया पूर्ण करतायत म्हणून हे झालं प्रयोजक क्रियापद. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल, ज्यामध्ये धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही आलेले आहेत. पुढे तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर हे आहे रूपक अलंकाराचे उदाहरण. कारण रूपक अलंकारामध्ये दोन गोष्टींमध्ये साम्य दर्शविले जाते. ज्या प्रकारे यामध्ये शरीराला आणि मनाला थेट घरटे असे म्हणलेले आहे, म्हणून हा होईल रूपक अलंकार, ज्यामध्ये शरीर आणि घरटे यात साम्य साधलेले आहे. पुढे या भारतात बंधुभाव या गीताचे कवी कोण? तर मित्रांनो, या गीताचे कवी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे एक अत्यंत लोकप्रिय राष्ट्रभक्तीवर आणि सामाजिक ऐक्याचे गीत आहे, जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. गायरान. तर मित्रांनो, आपण म्हणतो की ते गायरान जमीन, ते हा सर्वनाम वापरतो, म्हणजेच तो आहे नपुंसकलिंगी सर्वनाम. ते गायरान. गावातील गाईगुरांना चरण्यासाठी राखून ठेवलेल्या ज्या जमिनी असतात ते गायरान. उदाहरणार्थ गावाबाहेर ते एक मोठे गायरान आहे, आपण ते वापरतो, म्हणजेच हा झाला नपुंसकलिंगी. पुढे गणू बाबांना चालवितो क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, इथे गणू बाबांना चालवितो हा होईल प्रयोजक क्रियापद. कारण प्रयोजक क्रियापदामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाला काम करायला लावतो आणि शक्य क्रियापदामध्ये एकच व्यक्ती ज्याला काम जमते, शक्य होते तीच व्यक्ती असते. म्हणून प्रयोजक क्रियापद हाच आपला योग्य उत्तर होईल. गणू बाबांना चालवितो. पुढे गजाली हा शब्द डॅश भाषेतील आहे. तर गजाली हा शब्द आहे कोकणी या भाषेतील. गजाली म्हणजे आपण म्हणतो की गजाली मारणे, गप्पा मारणे, तो शब्द आहे गजाली. पुढे योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतराचे डॅश. तर कबुतराचे घुमणे. ज्या प्रकारे घुबडाच्या आवाजासाठी घुतकार हा शब्द वापरला जातो, काव काव कावळ्यासाठी आणि चिव चिव चिमणी, म्हणून कबुतराचे घुमणे हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. किंकर. तर किंकर म्हणजे दास अर्थात नौकर, आज्ञा पाळणारा सेवक. किंकर हा संस्कृत शब्द आहे, म्हणून दास हा त्याचा योग्य समानार्थी शब्द होईल. पुढे खालील शब्दांमधून वातचा अर्थ नसलेला शब्द ओळखा. तर मित्रांनो, वात म्हणजेच वारा हा अर्थ होतोय वातचा. अनिल हा देखील वाराचा समानार्थी शब्द आहे. वात हा एक देखील रोग आहे, आयुर्वेदातील एक वायुसंबंधी रोग आहे. मात्र इथे कणात होणार नाही. कणात म्हणजे तंबू, टेंट. लग्न समारंभामध्ये जो आपण मांडव तयार करतो तो कणात. म्हणून पर्याय क्रमांक 2 कणात हा शब्द समानार्थी शब्द होणार नाही वात या शब्दाचा. पुढे मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी शब्द कोणता? मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण म्हणजेच सदावर्त. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, भोजनगृह यामध्ये जिथे लोक बसून जेवण करतात ते ठिकाण ते म्हणजे मेस, डायनिंग हॉल. आणि स्वयंपाकघर म्हणजे असे ठिकाण जेथे दररोजचे जेवण बनवले जाते. आणि मुतबाखखाना म्हणजे असे ठिकाण जेथे मोठ्या राजघराण्याचे किंवा मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवले जाते ते ठिकाण. म्हणून सदावर्त हाच आपला योग्य उत्तर होईल. मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण. पुढे दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर दुश्मन, तर इथे रिपू
हा समानार्थी म्हणून वापरता येईल. दुश्मन या शब्दाला रिपू संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ होतो शत्रू. वैरी, ज्याच्याशी आपले वैर आहे, शत्रुत्व आहे, असा हा देखील समानार्थी शब्द होईल. शत्रू म्हणजेच दुश्मन. मात्र कलह इथे होणार नाही समानार्थी. कलह म्हणजे भांडण, वाद किंवा तंटा. पुढे समानार्थी शब्द ओळखा. आश्चर्य, तर आश्चर्य म्हणजेच नवल वाटणे, तर याचा समानार्थी शब्द होईल विस्मय, म्हणजेच आश्चर्य वाटणे, अचंबा होणे. कारण मित्रांनो, शुक्र हे तर ग्रहाचं नाव आहे. अंशू म्हणजे किरण, प्रकाश, आणि घाम हा तर शरीरातून निघणारा द्रव आहे. घाम, अंशू, सूर्यप्रकाश, किरण, म्हणून विस्मय हाच आपला समानार्थी होणार आहे आश्चर्य या शब्दाचे. पुढे समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर इथे आखूड म्हणजेच कमी लांबीचे आणि कोता म्हणजे लहान, तर हे समानार्थी शब्द झालेत. खंदा म्हणजे शूर, पराक्रमी, बळकट, आणि दगड म्हणजेच खडक. इथे मित्रांनो समानार्थीची जोडी जुळत नाही आहे, खंदा आणि दगड. फिर्याद आणि तक्रार, इथे समानार्थी योग्य आहे जोडी. खिन्न आणि उदास म्हणजेच दुःख, खिन्न, उदास राहणे, ही देखील समानार्थीची जोडी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जी आहे, खंदा आणि दगड, ही चुकीची जोडी आहे. पुढे शंख या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? शंख म्हणजेच अक्कल नसलेला, ज्याला कधी समजत नाही असा, म्हणजेच त्याला म्हणता येईल मूढ, मूर्ख आणि अडाणी. म्हणून यापैकी सर्व हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे दोन्ही पदे प्रधान नसणारा समास डॅश आहे. ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसतात त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे माझे नाव कविता आहे या वाक्याचा प्रकार कोणता? तर मित्रांनो, या वाक्यावरून आपल्याला काय बोध होतोय? इथे फक्त विधान केलेलं आहे, फक्त माहिती दिलेली आहे, म्हणून हा होईल विधानार्थी वाक्य. पुढे दुराचार या शब्दाचे लिंग निश्चित करा. तर दुराचार, तर आपण लिंग निश्चित करण्यासाठी सर्वनाम लावून पाहतो, तर तो दुराचार, म्हणून हा झाला पुल्लिंगी शब्द, तो दुराचार. पुढे शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. तर इथे मित्रांनो, वांगे हे जे नाम आहे ते नपुंसकलिंगी नाम होईल, कारण आपण म्हणतो की ते वांगे, ते वांग, म्हणजे अनेक वचनमध्येही आणि एकवचनमध्येही. तर अशा प्रकारे आपण आज मराठी व्याकरण या विषयावरील 30 प्रश्न बघितली, त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.